म्हणून सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे मनुष्याने मनुष्यावर प्रेम करावा. याच्यापेक्षा जगात कुठलाही मोठा धर्म नाही. म्हणा आमेन. मनुष्याने मनुष्यावरती काय करावं? प्रेम करावं. याच्यापेक्षा मोठा जगामध्ये धर्म नाही. काय मदत करता येईल तुम्हाला? तुम्ही एकमेकांना मदत करत राहा. आणि जो मदत करत आहे, चांगलं काम करत असेल, दुसऱ्यांना हेल्प करत असेल, कशाचे विषय असू द्या, त्याला तुम्ही थोडा टेका तरी लावा. तो करतोय ना मदत, त्याला खाली नका ओढू. तो चांगलं करतोय ना काहीतरी, तुम्हाला वाटतंय ना बाबा चांगलं काहीतरी करू लागतो, चला त्याला सहाय्य करा, अजून त्याला हेल्प करा, त्याला मदत करा, त्याला अजून तुमच्यातून काही द्या. तो 5 देतो ना, तुमचे 5 त्याला द्या, 2 त्याला द्या, त्याला मदत करू द्या. तो एक कामाला देतो ना, चल बाबा मी पण येतो तुझ्या बरोबर, तू एकटा नको जाऊ, मी पण तुझ्या बरोबर येतो. पण आज चांगली चांगली सेवा कार्य करणाऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी काय होतं? चांगला शंभरूने बनलेला असतो, चांगल्या शंभरूला खाली वाढायला बघतात लोक. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा तुम्ही आम्ही समजून घ्या आणि एकमेकांना मदत करा. आपला शेजारी कसा आहे, उपाशी आहे, चला त्याला द्या काहीतरी. आपण खाल्लं ना, चला सकाळी शिळं होऊन जाईल, गरम गरम त्याला द्या. चहा केला ना, त्याला नाही कोणी जीव लावीत, त्याला चहाचा कप त्याला नेऊन द्या. एक भाकर आहे ना, चला अर्धी भाकर ते खात्यात ना, चला एक भाकर त्याला द्या. नाही शेजारचा, त्यांची घरातले लोक जीव लावीत त्यांना. हा आपल्याला प्रभूने शिकवलंय. जर आपण ह्या गोष्टी जर केल्या तर परमेश्वराचा आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनात अजून वाहत राहील. आणि परमेश्वराचं प्रेम आजूबाजूच्या शेजारच्या पाजारच्या लोकांना या सर्व गोष्टी बघायला मिळते. येशू मसीह की. म्हणून तो व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि येशू ख्रिस्त म्हणाला, माझा शेजारी कोण आहे? माझा शेजारी कोण आहे? येशूला हे ऐकून दुःख वाटलं. आनंद झाला का? त्याला आपला शेजारीच अजून माहित नाही. कोण आहे माझा शेजारी? प्रभू सांग मला गुरुजी. मग एवढ्या दिवस तू नियमशास्त्र पाळत होता, काय उपयोग आहे तुझा नियमशास्त्र पाळून की तुला अजून नियमशास्त्रच कळालं नाही, तुला अजून ग्रंथाची भाषाच कळाली नाही, समजलीच नाही अजून तुला. येशूला त्याचा प्रश्न ऐकून मनामध्ये दुःख वाटलं आणि प्रभूला प्रश्न पडला की तुला अजून शेजारी जर माहित नाही तर इतक्या दिवस तू काय केलं? येशू प्रभू की. इतक्या दिवस तू काय केलं? का नाही प्रेम केलं त्याच्यावर? स्वतःला निर्दोष म्हणणारा, स्वतःला पवित्र म्हणणारा, स्वतःला शुद्ध म्हणणारा